तसे रावण कपिशी जे विघ्न करान ते मजची मरण ओढवले प्रभु रामचंद्र भगवान की जय कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाना पूर्वजांचे नवल कोण उद्धरे जाण त्रिजगती रामायण ऐकल्यानंतर असणारा स्वर्ग पृथ्वी पाताळ तिन्ही ताळाचा त्या ठिकाणी उद्धार होतो. मग तुम्ही आम्ही रामायण ऐकल्यानंतर आपला का उद्धार होऊ नये. आज शक्तीचे 7 आद्य आपल्याला असणारा या ठिकाणी ऐकायला मिळू लागले. आपलाही उद्धार या ठिकाणी होणार आहे. अखिल कोण ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र यांच्या चरणी असणारा लोटांगण घालू. श्रोते सज्जन मायबाप तुम्ही रामायण ऐकता तुमच्याही चरणी वंदन करू. आणि मी आमचे सूचक वाचक मंडळी या ठिकाणी एकाहून एक बळी राहिले आहेत. असणारा पूर्ण बीड जिल्ह्यातून असणारा या ठिकाणी सूचक मंडळी आली. हिवरा पाडीहून आली. एवढंच नव्हे नेकनूर असणारा त्या ठिकाणी आले. काही असणारा भूम परांडा इकडून आले. काही असणारा चाकूरून आले. सगळ्या महाराष्ट्रातून असणारा आमचे सूचक वाचक मंडळी या ठिकाणी आली. आणि खरं पाहता आमचे हरिभक्त परायण अंकुश महाराज दांगडे यांनी 6 महिने रामायण असणारा घरी असणारा पारायण केला. आणि ते हे रामायण असणारा शक्तीचा कार्यक्रम म्हणले आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्यांनी हा शक्तीचा कार्यक्रम घडून आणला. आणि आपल्याला हा असणारा महालाभ असणारा मिळू लागला. हा यज्ञ आपल्याला असणारा पार पाडायचा आहे. तरी आपण धावत्या वेगाने जाऊ. असं मला या ठिकाणी असणारा कथेचं अनुसंधान असं चाललेलं आहे की असणारा बजरंग असणारा काय निमित्त या ठिकाणी म्हणू लागला कपट करणं काही साधे का म्हणले. कपट केला तर आपल्यालाच खड्ड्यात जावं लागतं. असं असणारा काय मी बोलू लागला. ताई पुन्हा काय म्हणू लागला ऐका. पडून रावणे अर्ध राज्य देईन म्हणे शाबास ताई शाबास. प्राणे राज्य कोणी भोगवे. या ठिकाणी राजा रावण म्हणू लागला हे काळनी मी हनुमंताला जर गोवून ठेवला किंवा त्याला जर मारला तर माझं अर्ध राज्य मी लंकेचं तुला देतो. असा राजा रावण असणारा काळनीला बोलू लागला. आता नावाचं तर येथे तरी रावणाची करील घात. शाबास शाबास म्हणते होया म्हणते हित काही या ठिकाणी असणारा आम्ही जर असणारा इथंच राहिलो तर राजा रावण घात केल्याशिवाय राहणार नाही. मग असणारा जो काही राम भक्त आमचा हनुमंत आहे त्याच्या हातून जरी जीव आपला गेला तरी 72 म्हणले. असा काळणी मनामध्ये विचार केला. काय म्हणतो असणारा काळणी हे श्री रघुनाथ श्रीराम प्रेम सदा डुलत. शाबास शाबास वाते घात कृत कार्यात मी झालो. या ठिकाणी असणारा काळणी मी बाबा म्हणू लागला. अरे असणारा असणारा जो काही हनुमंत आहे राम नामामध्ये असणारा तल्लीन आहे. अहोरात्र असणारा त्या ठिकाणी मुखामध्ये नामस्मरण करत आहे. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असा ध्वनी असणारा हनुमंताच्या मुखातून निघत आहे. त्याच्या हाताने जर मरण आलं किती भाग्य मला किती भाग्य बोला. आयुष्य विचारणी मनी मान देत रावण वचनी. शाबास शाबास उल्लंघनी सामर्थ्य जनी असे ना काय नाही. मी बाबाने विचार केला आणि राजा रावणाला म्हणू लागला हे राजा रावणा म्हणले असणारा राजाचं वचन कुणी काय मोडतं का म्हणला. अरे तू जे म्हणशील ती मी करायला तयार आहे तयार आहे. कळणी बाबा तयार झाला. महाराज बोला. आईसा कोण आहे थोर जो उल्लंघू शक्य तुझे उत्तर. शाबास करुणी नमस्कार निशाचर. या ठिकाणी
असताना काळनिमीने विचार केला आणि असताना तुमचं वचन मी उल्लंघू शकत नाही असा मनामध्ये विचार केला आणि काळनिमी बाबा असणारा हा आकाश मार्गाने उसळला म्हणले उसळला आणि जिथं आमच्या हनुमंतराया परवा द्रोणाचल पर्वताच्या पायथ्याशी गेले महाराज बोला पर्वत पावे जवा मारुती तवा आपण गेला शीघ्र गती वा केली अति निगुती तेही निश्चिती परिसावी असं म्हणले असणारे त्या ठिकाणी हनुमानजी असणारा त्या ठिकाणी असणारा पर्वताच्या पायथ्याला जायच्या आत अगोदर असणारा हा काळनिमी हनुमंताच्या अगोदर जाऊन पोहोचला म्हणले आणि पोहोचल्यानंतर असणारा काय कसा आश्रम निर्माण केला आमचे नाथ माऊली सांगू लागले ताई वाचा रक्षकन केला आश्रम निर्माण फळझळे संपूर्ण वृक्षारोपण अति असं म्हणले त्या ठिकाणी असणारा मोठा आश्रम असणारा निर्माण केला मोठा बगीचा असणारा निर्माण केला आणि असणारा त्या ठिकाणी फुलाची असणारा फळांची झाडं असणारा त्या ठिकाणी लावली कशाची लावली आई तीच तयार झाली म्हणले बोला आपण घेऊन अग्निहोत्र तापस वेश निशाचर दिसे उपवास निरंतर गेले उदर कपाटी असं म्हणले त्या ठिकाणी असणारा कितीतरी वर्षाचा असणारा त्या ठिकाणी काळनिमी असणारा त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे आणि तो असणारा पोट असणारा कपाटाला गेलेला आहे आणि असणारा त्या ठिकाणी मोठा साधूचा वेश असणारा निर्माण केला काय केला आणखीन काळनिमी बाबाने जटांचा भार परिधान त्याचे वल्कल्ले अंबर वक्री वाढले शमश्रुफान अति विचित्र भासती असं म्हणलं तो काळनिमी असणारा त्या ठिकाणी अंगावरले केस असणारा वाढलेले आहेत आणि असणारा त्या ठिकाणी असणारा झाडाचे असणारे जसं मोठमोठे बुंद असतात तसे असणारे केस अंगावरले असणारे दिसू लागलेले आहेत का कुट्ट शरीराचा असा काळनिमी असणारा हा साधू बनला महाराज साधू बनला नकली साधू असणारा त्या ठिकाणी बनलेला आहे पुढं काय झालाय का